उल्हासनगर महापालिकेचे महापौरपद यंदा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे। महापौरपदासाठी शिंदे गटाची शिवसेना आणि टीम ओमिगलानी टीओके यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असून या लढतीत शिंदे शिवसेनेकडून राजेंद्र चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे। महापौरपद हे केवळ राजकीय प्रतिष्ठेचे नसून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक भूमिका बजावणारे पद असल्याने अनुभवी आणि जनतेशी थेट जोड असलेला नेता महापौर व्हावा अशी भूमिका शिवसैनिकांसह शहरातील नागरिकांकडून मांडली जात आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटत राजेंद्र चौधरी यांनाच महापौरपद मिळावे यासाठी जोरदार पाठपुरावा करत आहेत। टीओकेने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली असली तरी आता महापौर पदावर दावा करणे हे राजकीयदृष्ट्या चुकीचे असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे टीओकेतील काही पदाधिकाऱ्यांनीही उल्हासनगरचा महापौर शिवसेनेचाच असावा अशी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। राजेंद्र चौधरी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू, प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने काम करत आले आहेत। शहरातील मूलभूत प्रश्न, नागरी सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता यासारख्या मुद्द्यांवर ते प्रत्येक वेळी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे। महापौरपद हे नवख्या किंवा नुकत्याच निवडून आलेल्या प्रतिनिधींचे नसून अनुभव, प्रशासनाची जाण आणि जनतेशी नाळ जोडलेला नेता असावा अशी भावना शिवसैनिकांसह नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। त्यामुळे आगामी काळात शिंदे शिवसेनेकडून राजेंद्र चौधरी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार का याकडे संपूर्ण उल्हासनगरचे लक्ष लागले आहे। माझं एकच मत आहे, कालच हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती साजरी करण्यात आली शिवसैनिकांच्या वतीने आणि 40चं जे बहुमताचं संख्या आहे ते शिवसेनेने गाठले आहे। खासदार साहेबांचं नेतृत्व पूर्ण जिल्ह्याला, देशाला, राज्याला मान्य झालेलं आहे। तर या ठिकाणी सगळ्या शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची एकच मागणी की जो कट्टर शिवसैनिक आहे असे 22 नगरसेवक शिवसेनेतून या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेत निवडून गेले। दोस्तीचे गठबंधन, टीओके असेल, वंचित असेल, या ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिले तेही असतील, पण पहिला जो टर्म जो आहे तो कट्टर शिवसैनिकालाच मिळावा हीच भावना आमच्या सर्वांची आहे। त्यांनाही मिळावा, तेही शिवसेनेत आले, शिवसेनेच्या सिंबलवर निवडून आले, त्यांनाही दिलं पाहिजे, तो भाग वेगळा आहे। पण सुरुवातीचा जो काळ आहे तो मी खासदार साहेबांना मी मनापासून विनंती करतो, सगळ्यांच्या वतीने, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, की पहिला जो टर्म आहे जो कट्टर शिवसैनिक आहे, शिवसेनेची पूर्ण माहिती त्यांना आहे, उल्हासनगर शहराची माहिती त्यांना आहे, ते उल्हासनगरच्या ज्या समस्यांवर मागच्या काळात बऱ्याचशा बवाल झाला, रोड, रस्ते, नाल्या, गटरी सर्व खासदारांनी जास्तीत जास्त निधी या उल्हासनगर शहराला दिल्या, अशा शिवसैनिकाला महापौर पद दिलं पाहिजे आणि ह्या उल्हासनगर शहराचा विकास शिवसेनेच्या कट्टर पदाधिकाऱ्याकडनं, महापौर पदाकडनं ते करून घेण्यात आलं पाहिजे। एवढीच मी मागणी आज या आपल्या माध्यमातून खासदार साहेबांना, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना, जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेबांना, या उपजिल्हा प्रमुख अरुण आशान साहेब असतील, या सर्वांना मी विनंती करतो की जे कट्टर शिवसैनिक आहे, जे 20, 25, 50 वर्षापासून शिवसेना या ठिकाणी वाढवण्याचं काम करत आहे। 2012ला 17 नगरसेवक होते, 2019ला परत 25 झाले, आता 39, 38च्या घरात आपण पोहोचलोय। अशा शिवसेना वाढवण्यासाठी जो नेता या उल्हासनगरमध्ये अहोरात्र काम करतोय, आमच्या सर्वांच्या पाठीमागे जो खंबीरपणे उभा राहतो, अशा कुठल्याही शिवसेनेच्या एका नगरसेवकाला महापौर पद मिळावं एवढीच मी विनंती करतो आणि तोच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टीओके अभी जस्ट शामिल हुआ, 6 महीने हुआ है। जो प्रामाणिक से शिवसैनिक है, जन्मजात शिवसेना के लिए काम कर रहा है, उसको अगर साइड में करके किसी तीसरे को दिया जाए तो रीति से नहीं रहेगा। खासदार और डिप्टी सीएम से हमारी ये मांग है, जो कट्टर शिवसैनिक जैसे चौधरी साहब हुए और हुए पैदाइशी शिवसैनिक है, ऐसे लोग को ही महापौर दिया जाए। कल आए हुए लोगों को महापौर देना उचित नहीं रहेगा, खास करके शिवसेना में ये पद्धत नहीं हो जाएगी। इसके लिए तीसरे किसी को मिलना नहीं चाहिए। शिवसैनिक कट्टर होना चाहिए, वो भी चौधरी साहब है तो चौधरी साहब को मिलना चाहिए। छत्रपति शिवाजी महाराज की जय।
भवानी जय शिवाजी। हमें और भी नाम सामने आ रहे हैं, तो आप उसके बारे में आप क्या कहेंगे? अनुभव होना चाहिए। महापौर पद है, ये कोई खिलौना नहीं है, पूरे शहर को चलाना है। वो अनुभव चौधरी साहब के पास है, उनको 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 मिलना चाहिए, समझा। और लोग को भी मौका मिलना चाहिए, उनका अनुभव तो होना चाहिए। अभी एक कोई पहली बार चुन के आया, कोई दूसरी बार चुन के आया, ये 6-7 बार से चुन के आ रहे हैं, शिवसेना के लिए काम कर रहे हैं। शिवसेना को क्या मान पान देना वो देते हैं। कल का नया आदमी आएगा, पदाधिकारी को मान पान नहीं मिलेगा, शिवसेना को मान पान नहीं मिलेगा। और शहर चलाना है, एक खिलौना नहीं है, महापौर है। इसके लिए अनुभवी आदमी चौधरी साहब उनको मिलना चाहिए। कालच आमचे दैवत आदरणीय वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली, शहरामध्ये फार उत्सवामध्ये साजरी करण्यात आली आणि त्यांचा जन्मोत्सव असल्या कारणाने अतिशय आनंदाने या शहरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने योगही तसाच आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या आत्ताच निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला अतिशय भरघोस असं यश मिळालेलं आहे, बहुमत मिळालेलं आहे। त्या अनुषंगाने उल्हासनगर शहराचा महापौर जर कोण असावा तर तो शिवसैनिकांची जाण असणारा आणि या उल्हासनगरची जाण असणारा, उल्हासनगराच्या कानाकोपऱ्याची जाण असणारा शिवसैनिक असावा, कट्टर शिवसैनिक असावा आणि शिवसैनिकांच्या भावना समजून घेणारा शिवसैनिक असावा। मग इतर आमचा जातीवाद किंवा भाषेवाद असा नसून अतिशय अशी प्रामाणिक अशी एवढीच इच्छा आहे की महापौर हा शिवसेनेचा कट्टर खंबीर नेतृत्व असणारा, ज्या नेत्याला गेले 15-16 वर्ष अतिशय कुशलतेने सेनेचं काम करून, लहानपणापासून सेनेचं काम करणारा असा महापौर आम्हाला अपेक्षित आहे। या व्यतिरिक्त आमचं दुसरं कोणाशी काही घेणं देणं नाही, परंतु या शिवसैनिकांना सामावून घेणारा असा महापौर आम्हाला अपेक्षित आहे। कारण आज ह्या शहरामध्ये निवडणुकीमध्ये बहुतेकचे उमेदवार होते शिवसेनेचे, त्यांना डावलून युत्या झाल्या, काही कारणं होती, तिकीट दुसऱ्याला गेली, परंतु शिवसैनिकांनी अतिशय मनाने आणि मन लावून काम करून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणलेले आहेत। आम्ही तळागाळापासून काम करत आलेलो आहोत आणि त्या अनुषंगाने आमची प्रामाणिकपणे अशी इच्छा आहे की महापौर हा शिवसेनेचा असावा, परंतु अतिशय कट्टर आणि खंबीर नेतृत्व, उल्हासनगरची जाण असणारा असा शिवसैनिक असावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। कालच आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष या ठिकाणी पार पडलं। अनेक शिवसैनिकांनी त्यांना मानवंदना दिली, शाखेमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन केलं। हे सर्व करत असताना विशेष म्हणजे आजचा दिवस म्हणजे यासाठी खास आहे की आता उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत या ठिकाणी आकडा गाठलेला आहे बहुमताचा। आणि आमची सर्व शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची प्रामाणिकपणे एकच इच्छा आहे, ज्या महापौर पदे कट्टर शिवसैनिकाला मिळो, जो बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असेल आणि जो सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना संगती घेऊन काम करतो, जो आपल्या संसार प्रपंचाची पर्वा न करता सगळं पक्षाला प्राधान्य देऊन पक्षवाढीसाठी जो काम करते। पडत्या काळामध्ये आपण पाहिलं की शिवसेना उल्हासनगरमध्ये शिवसेना होती पण सत्तेपासून वंचित होती, पण ज्या व्यक्तींनी, ज्यांनी या पक्षाचं काम करत असताना शिवसेनेला सत्ता मिळवून दिली आणि मोठ्या घवघवीत यश मिळवून दिलं। आणि आपण बघताय, मी नाव तर सांगणार नाही पण आपल्याला समजने वाले को इशारा काफी आहे, एवढं सांगेल की जो व्यक्ती या पक्षासाठी अहोरात्र मेहनत करतो, रात्र अपरात्री शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम करतो, शिवसैनिकांना घेऊन या ठिकाणी कार्य करतो, शिवसेना पक्षवाढीसाठी काम करतो, अशा व्यक्तीला या उल्हासनगर महानगरपालिकेचा महापौर द्यावं, जो कट्टर शिवसैनिक असेल, शिंदे साहेबांचा विश्वासू शिलेदार असेल या आणि बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आणि प्रामाणिकपणे जो शिवसेनेचं काम करतो, अशा व्यक्तीला उल्हासनगर महानगरपालिकेचं महापौर पद द्यावं, असे आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले कल्याण लोकसभेचे लाडके आणि लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी एकच मागणी करतो की आमची सर्वांची शिवसैनिकांची मागणी आपण मान्य करावी। बस, जय। आदरणीय दिघे साहब का अभिवादन करते हुए हम सह संगठक शिवसेना उत्तर भारतीय विभाग केडी तिवारी बोल रहा हूँ। हम अपनी समाज की तरफ से भावना व्यक्त करता हूँ कि आज हम विगत 35 वर्षों से शिवसेना में काम कर रहा हूँ और हमारी
जो भावना है या हमारे समाज की भावना है, जो इतने शिवसेना में निष्ठावान शिवसैनिक कई वर्षों से काम कर रहा हो, ऐसे शिवसैनिक का हम महापौर पद पे देखना चाहता हूँ उल्लासनगर में। ऐसी हमारी भावना है। तो हम ऊपर शिंदे साहब से, खासदार साहब से, लांडगे साहब से और जो भी हमारे वरिष्ठ पदाधिकारी हैं शिवसेना के, उनसे हम अपील भी करता हूँ और प्रार्थना भी करता हूँ कि ऐसा शिवसैनिक, ऐसा मेयर उल्लासनगर में बैठाएं जो हमारी समाज की, हमारे हर धर्म की इज्जत करता हो, और ऐसे ऐसे व्यक्ति को बैठाएं। तो हम वो ऐसी कामना व्यक्त करता हूँ। तो ये हमको बोलने की जरूरत नहीं, हम अपने मुख से बोल नहीं रहा हूँ, मगर आप इशारे में समझ सकते हैं, हमारे वरिष्ठ समझते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अतिशय आनंदाने सांगू इच्छितो की कालच 23 जानेवारी आमचे सर्व शिवसैनिकांचे दैवत माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी गेली वर्षभर आता या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत. परंतु उल्हासनगर शहरामध्ये जी निवडणूक आता या ठिकाणी झाली त्यामध्ये आम्ही माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, त्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक लांडगे साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही सर्व या शिवसैनिकांनी या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिक आमच्या ठिकाणी लढले त्या सर्वांना आम्ही जिंकण्याचं काम केलं आणि त्यांच्या आदेशाचं पूर्ण पालन करून आता यापुढे आम्ही ज्यावेळेस शिवसैनिक या ठिकाणी आपापल्या एकाग्रचित्तेने लढला आणि सर्व शिवसैनिकां ठिकाणी जिंकून आणलं, त्या ठिकाणी आता जो महापौर आता येणार आहे उल्हासनगर येणाऱ्या निवडणुकीमध्ये, त्या ठिकाणी आमचा शिवसैनिक हा कट्टर शिवसैनिक हा महापौर झाला पाहिजे ही सर्वसाधारण आमच्या सर्वांची इच्छा आहे. कारण ह्या भावनेचा आदर हा सर्वांनी केला पाहिजे खरं म्हणजे. म्हणून आम्ही सर्वजणांची इच्छा आहे की आपण ह्या भावनेचा आदर करून, जनतेची देखील इच्छा आहे की महापौर हा शिवसेनेचाच झाला पाहिजे अशी जनसामान्यांची आणि आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे असं मी बोलू इच्छितो. मात्र शहरामधून शिवसैनिकांना अनेक नावं समोर येत आहेत. नेमका महापौर कोण बनावं अशी शिवसैनिकांनी म्हणून तुमची काय इच्छा आहे? आमची सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे, कारण आम्ही सगळे शिवसैनिक आहे. हे आम्ही फक्त शिवसैनिकाचा हा महापौर झाला पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे.